असेल तिलाही बाजूला करा. आपण ज्या गाड्या लावताना पार्किंग मध्ये व्यवस्थित लावा, जेणेकरून येणारी गाडी पार्किंग मध्ये लागली पाहिजे, निघाली पाहिजे. निश्चितच लक्ष द्या, नाहीतर हवा काढली जाईल. कमिटीवाले ग्राउंड मॅन आहेत ना, त्याने आमच्याकडे सूचना पोहोचवली की एखादी गाडी जर अडथळा आणत असेल तर तिच्यावरती हवा वगैरे काढली जाईल. तर याच्यासाठी आपण सर्वांनी नोंद घ्या. गाडी पार्किंग करताना आपली गाडी सेफली निघेल आणि दुसऱ्याची गाडी पार्किंग होईल याकडे लक्ष द्या. प्लीज सहकार्य करा. भरपूर जागा आहे, मोठा ग्राउंड आहे, जागेचा उपयोग करा आपण. तर चला खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आपण पाहिलं तर पूर्णा आणि गोरसे दोन संघ एकामेकासमोर खेळतायत. दोन्ही संघाने लीग मधील दोन्ही सामने गमावलेत. अतिशय महत्वपूर्वक हा सामना दोन्ही संघांसाठी आहे. कुठला संघ विजय होते हे पाहण्यासारखं राहील. खेळाला होते सुरुवात. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दयानंद आणि आपण अनंत यांना पाहतोय. तर गोलंदाजीवरती आपण यशवंत यांना पाहतोय. दोन्ही संघाने आपले पाहायला मिळते लीग मधील दोन्ही सामने गमावले आहेत. पाहूयात तिसरा सामना खेळत आहेत. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार, चेंडूला फेकून दे सीमा पार, षटकार. सुरुवात दमदार झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती बिगिट पाहायला मिळते आणि नेहमीच सुरुवात चांगली होते. त्यावेळेस येणारा काल तुमच्याकडे चांगला असते. 6 धाव्याने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट इथं ओपन केलं गेलं आहे. मागील मॅच आपण पाहिलं तर कारिवली संघाने विजय संपादन केलं. यावेळेस थोडीशी आपण पाहिले तर उचली दिली होती. शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला. स्लोचा मारा, त्या कारणास्तव आपण पाहिलं की बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आणि निर्धावची झाली सांगता षटकार लागल्यानंतर कमबॅक होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस अजून एक मोठा फटका. हाही चेंडू जातो सीमा पार, बिगेट षटकार. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्या 3 चेंडूंमध्ये. सुरुवात चांगली झालेली आहे. अंजाम पाहूया कशा प्रकारे दिला जातोय. आज सलग या दौऱ्याचा दुसरा दिवस मित्र आपल्याला पाहायला मिळते. जबजरंग गोरसे आणि गावदे पूर्ण ही मॅच मैदानाच्या आतमध्ये यावेळेस सफल झाले. ते क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय की व्हाईट बॉल दिला गेला आहे. लेग स्टंप जराही सोडला गेला असला तर लगेच वाईट दिला जातोय. अवंतर धावेचा भरणा आता पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर ते 13 अंकावरती जाऊन पोहोचते. यावेळेस हवेमध्ये क्या बात आहे, झेल सोडला जातोय. झेल कुणाचा सोडला जातोय, ज्याने आपण पाहिलं तर मागील काही चेंडूवरती 2 मोठे फटके खेळले गेले होते. एक धाव अर्जित केली गेली जाते. 14 धावा धावफलकावरती अनंत केने येतो. यावेळेस स्ट्राइक एंडला यशवंत पुन्हा एकदा तयार होते. प्रत्येक टीमला विनंती आहे की आपण वेळ कमी खर्च करायचा आहे. फलंदाजी असो की क्षेत्ररक्षण असो, आपण वेळ वाचवणं गरजेचं आहे. आज तब्बल 11 सामने या मैदानावरती खेळवायचे आहेत. यावेळेस बॅटची आतील कडा शॉट फायलिंगच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल सुद्धा एक धाव घेतली जाते. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा अंतिम चेंडू या ओव्हर मधील पाहायला मिळते. चेरोबाकोन संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम पंढरे दादा, आपलंही सहर्ष स्वागत आहे. यस, पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. पुढील चेंडू पाहूया.
या वेळेला सोडवलाय, मिस टाइम झालेला आहे, पाहूया काय घडतंय. आणि तर मात्र झेलच्या स्वरूपात बाद होतोय दयानंद, ज्याने स्फोटक सुरुवात जरूर केली परंतु मोठी इनिंग काय करता आली नाहीये. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 16 धावा आल्या होत्या. काय आवश्यकता नव्हती एवढी घाई करण्याची, परंतु इथं फलंदाज बाद झालेला झेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज देवराज येतोय. चला स्पीडअप करायचे, थोडेसे घाई करायचे आहे, विनंती असेल. निलेश होते नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती. यस, या वेळेस आपण पाहिलं तर व्हाईट बॉल हाताला जातोय निलेश यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू स्क्वेअर पाहायला मिळतोय. एका धावेने धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचते. देवराज आणि आपण पाहू शकता अनंता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला खाली ठेवला जातोय, गती प्राप्त करून दिली जाते आणि निर्धावची तो होते सांगता. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या जमा केली होती. इथं पाहूया किती धावा जमा केल्या जातील. यावेळेला सोडवलाय, हवेमध्ये आहे, पाहूया. आणि कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. तुला बघून म्या टिपलाय, सोनू तुझ्यावर प्रेम झालाय, लपून लपून मला येग भेटाय. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय, लपून लपून मला येग भेटाय. अगं बोरीला बोर पिकलाय, बोर तुला बघून म्या टिपलाय. अगं बोरीला बोर पिकलाय, बोर तुला बघून म्या. पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. या वेळेस कैलास ठाकरे येतो मैदानाच्या आतमध्ये. देवराज ठाकरे आणि कैलास ठाकरे. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस फलंदाज होते बाद LBWच्या स्वरूपात. चला फलंदाजाला विनंती, आपण थोडा स्पीडअप करायचा आहे. चला फलंदाज थोडा स्पीडअप करा. विनोद उदय वेलेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे पाहू शकता धावफलकावरती अजूनही 17 या अंकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये कुठेतरी त्या अंकीने बाद झाल्यानंतर धावांवरती रोख लागली गेली. मोठा फटकाही पाहायला मिळाला नाही आहे. सिंगल डबलचाही खेळ पाहायला मिळाला नाही. त्या अनुषंगाने आपण पाहू शकता की धावा खूप कमी धावफलकावरती लागल्या गेल्या. पुढील चेंडू
यावेळेस संधी होती रनआउट करण्याची, परंतु आपण पाहिलं तर की सिंगल कंप्लीट केली जाते. 18 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या. तर षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं निलेश यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय जरूर, परंतु हवेमध्ये आहे. मिस टाइम झालेला आहे. निलेश येतोय स्वतः गोलंदाज आणि फलंदाज देवराज ही बाद होतोय जेलच्या स्वरूपात. चला बॅट्समन घाई करायची आहे. याच्यानंतर होणार सामना काल्हेर वर्सेस लोणाळ. आपणही तयार राहायचं आहे. सॉरी, देवरुंग आणि काल्हेर ही मॅच होईल. 1 2 3 4 5. देवरुंग आहे ना तुम्हाला? नाही फोन नाही. काल्हेर वाला पाच 6. देवरुंग संघाचा संघनायक आणि काल्हेर संघाचा संघनायक आपण यायचं आहे. देवरुंग आणि काल्हेर ही मॅच यानंतर होणार आहे. यावेळेस आपण पाहतोय एक धाव घेतली जाते. एका धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय 19 अंकावरती. आपल्याकडे जुने बॉल ज्यावेळेला नसतील त्यावेळेस नवीन बॉल दिला जाईल. सर्व टीमला एक सूचना कळवण्यात येते. जुने बॉल आपल्याकडे अवेलेबल आहेत तर जुना बॉल दिला जाईल आणि ज्यावेळेस चेंडू जर हरवला जाईल तर त्यावेळेस नवीन चेंडू दिला जाईल, फ्रेश चेंडू दिला जाईल. याची नोंद घ्यायची सर्व संघाने. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे, पाहायला मिळते. पाहूया. चार षटकांच्या समाप्तीनंतर आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. काल्हेर संघा समोर देवरुंग संघ फाईट करेल. विठ्ठल पुन्हा एकदा टर्न होत आहे. पाहूया. यावेळेस उडवलाय, हवेमध्ये आहे आणि इथेही फलंदाज बाद होते जेलच्या स्वरूपात. तो सांगतो 12 खेळाडू का तो लक्ष्मण गेले तरी सुभाष गेला सांगतो.
डोक्याला तू काही पण बोलतो फोकस करतो असं सांगतो असं त्याला बोलायला हरकत नाही पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते प्रमोद येते यावेळेस मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पाहू शकता अजून एक फलंदाज होते बाद तू चल आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती अजून थांबून आहे 20 या अंकावरती चला चला फलंदाज लवकर चला मैदानाच्या आतमध्ये 20 धावांवरती धाव फलक थांबून आहे पहिला गडी बाद झाला 16 धावांवरती त्याच्यानंतर आपण पाहिलं तर आतापर्यंत 20 धावा धाव फलकावरती जमा झालेत आणि फलंदाज बाद झालेले आहेत 7 फलंदाज बाद झाले म्हणजे 3 रन जमवण्यासाठी 7 गड्यांना खूप मेहनत करावी लागली होती भरत येतोय नवीन फलंदाज पाहूया भरत यांच्याकडे सुद्धा खूप क्षमता आहे ॲबिलिटी आहे दर्शवतं का पाण्यासारखं राहील क्या बात आहे अप्रतिम चेंडू इथं हाताला जातोय निर्धावची होते सांगता दोन्ही संघाने आपण पाहिलं तर 2 सामने गमावले तिसरा सामना अतिशय महत्त्वपूर्वक आणि या महत्त्वपूर्वक सामन्यामध्ये कुठेतरी कमर कसली गेली आहे गावदेव पूर्णा या संघाने पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या त्यानंतर आपण पाहतोय पूर्णपणे विवेश झालेले आहे यावेळेस उडवला आहे परंतु सेफ लँडिंग होईल 2 धावा कशा विशा केल्या पूर्ण 2 धाव्याने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते धावसंख्या आता कुठे पुढे सरकते 22 या अंकावरती 3 षटकांची समाप्ती तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती झाल्या गेल्या त्या म्हणजे पाहू शकता आपण 22 या अंकावरती शेवटचा अंतिम षटक रमेश येतोय गोलंदाजी मार्कवरती पाहूया रमेश किती धावा खर्च करेल की धावा वाचवेल हे पाण्यासारखं राहील आतापर्यंत आपण पाहतोय की पहिलं षटक सोडलं तर निलेश आणि विठ्ठल याने खूप चांगली गोलंदाजी निलेश यांनी खूप प्रभावित केलं निश्चितच या ग्रुपमधील सर्वात उत्कृष्ट षटक हाताळण्याचा मानही त्याच्याकडे जातोय कारण 2 धावा देऊन 3 गडी बाद केले त्याच्यानंतर विठ्ठल याने 4 धावा देऊन 2 गडी बाद केले म्हणजे दोघांनी जी कमर कसली कंजूसभरी गोलंदाजी याला म्हटलं जातं त्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळतंय पाहूया यावेळेस रमेश काय करतोय यावेळेस सोडवलाय यस फलंदाज अजून एक बाद होतोय झेलच्या स्वरूपात यावेळेस प्रवीण येतोय निश्चितच आपण पाहिलं तर जय बजरंग 40+ ज्यावेळेस निर्माण झाली पायाभरणीचं काम या खेळाडूंनी केलं होतं तर इथं पाहूया यावेळेस पाहू शकता शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय एकच धाव घेतली जाते इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू हाताळला जातोय धावसंख्या स्थिर आहे 23 या अंकावरती अजूनही थांबून आहे स्कोर काय पुढे जात नाहीये पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय इथे हवेमध्ये आहे पाहूया दुरून येतोय क्या बात आहे कॅच ऑफ द डे 1 हँड कॅच
आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 कॅच पकडलेले आहेत. निश्चितच आज टेनिस बॉल नसून तर फुटबॉल दिसतोय आणि 4 कॅच आता पकडलेले आहेत. आज कार्यक्रम होणार. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सगळ्यांना चान्स दिली गेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय गोरसे संघाने. शेवटचा चेंडू बाकी आहे. तर चला लगेच देवरुंग संघ संघनायक त्याचबरोबर काल्हेर संघ संघनायक आपण या. चला दोन्ही संघ संघनायक या. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या आपण जर पाहिली ज्या बजरंग गोरसे संघाची पाहायला मिळते 23 धावा बनवल्या. 24चा टार्गेट ठेवलेला आहे. चला दोन्ही संघ संघनायक या प्लीज नाणेफेकीसाठी. निश्चितच 2 संघादरम्यान नाणेफेक केले जाईल. चला काल्हेर संघ. तर सन्मान्य राठोडजी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया नाणेफेकीचा इथं कॉल. एका बाजूला भद्रावती काल्हेर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर देवरुंग. जय हिंद देवरुंग ही टीम पाहायला मिळते. नाणेफेक केले जाते. राठोडजी साहेब यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे नाणेफेकीचा कॉल. भद्रावती काल्हेर या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि आपण पाहतोय फील्ड प्लेस स्वीकारलेला आहे. चला चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण पाहतो 4 षटकांमध्ये विजयाचं समीकरण 24 धावांचं म्हणजे 24 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता विजयासाठी. गावदेवी पूर्ण या संघास पहिल्या विजयाची प्रतीक्षा या दोन्ही संघांना आहे. परंतु इथं पाहूया एक इनिंग झालेली आहे आणि आता या इनिंग नंतर दुसरी इनिंग मध्ये कशा प्रकारे खेळ होईल हे पाहण्यासारखं राहील. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ही पण लवकर संपल ना मॅच. ही मॅच लवकर संपल. 2 ओव्हर मध्ये संपल. मारे तो 2 ओव्हर में संपला. कल तो स्टार्ट ही 1 बजे हुआ था. कल तो चालू ही 1 बजे हुआ था. तर चला लगेच आपण खेळाला सुरुवात करूया. गुरसे संघाने 24 धावांचं टार्गेट गावदेवी पूर्ण संघासमोर ठेवलेलं आहे. पाहूया या विजयाची प्रतीक्षा कुठपर पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती येईल की 2 ओव्हरमध्ये संपवला जाईल. कशा प्रकारे खेळ केला जाईल हे पाहण्यासारखं राहील. दोघांकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे.
खेळाला होतो सुरुवात आपण पाहतोय 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये मनोज आणि किशोर. गोलंदाजी आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सुभाष येतोय. चला सुरुवात करा. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस पहिले चेंडूला दिशा दिलेली आहे. 1 धाव घेतली जाते. 24 चेंडूंमध्ये 24 धावा बनवायच्या आहेत गावदेवी पूर्ण संघाला. त्यातील 1 धाव इथं कंप्लीट केली गेली आहे. सुभाष आहे चांगला गोलंदाज आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी पूर्ण संघाने केली तशी गोलंदाजी करावी लागेल. 3 ओव्हरमध्ये 8 धावा फक्त आपण 7 धावा पाहायला मिळाल्या होत्या. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु बॅकअप पाहायला मिळत नव्हता. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आपने बामनपुजा क्रॉस किया गया बामनपुजा પછી જે આપણો અગાડી આવે ને કલગામ જવાના રસ્તા પર આરકે ગ્રાઉન્ડ જતા આપણું પેલું पुढील चेंडू पाहूया. इथे पाहू शकता आपण एकच धाव घेतली जाते. चार धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. तर पाहूया सुभाष पुन्हा एकदा टर्न होतो गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस फटका चांगला सजवलेला आहे. पाहूया काय घडतंय. यस चेंडू सीमा पार होतोय. चौकार. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 24 धावांची गरज आहे. यावेळेस सोडवलं आहे. पाहूया काय घडतंय. आणि यस 6 या 6 धावेने स्कोअर कार्ड पुढे सरकते. पाहू शकता आपण धावफलकावरती 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिलं. अजून या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 24 धावांची गरज असताना पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. अजून 10 धावेची गरज आहे. यावेळेस मिस टाइम झालेला आहे. स्वतः गोलंदाज आला होता त्याच्या खाली परंतु काही झेल कन्वर्ट करता आलं नाहीये. 1 धाव खर्च केली गेली. एका धावेने आपण पाहू शकता धावफलकावरती धावा 15 लागल्या गेल्या आहेत. अजूनही 9 धावेची गरज आहे विजयाचं समीकरण पाहायला गेले तर. यावेळेस पाहू शकता की चांगला फटका आहे. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 16 अंकावरती लागली गेली आहे. 24 धावांचं आव्हान षटक क्रमांक 2 विनोद याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय.
यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही. 17 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. काल्हेर संघाला विनंती, आपण तयार राहायचा. लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण आपण सजवायचं आहे. अशा रीतीने पाहू शकताय की चांगला चेंडू हाताला जातोय. यावेळेस पाहतोय पण अजून एक धाव घेतली जाते. अठरा धावा. आता मात्र 6 धावांची गरज आहे विजयासाठी. अजूनही एकी गडी बाद झालेला नाही आहे. दहा गडी राखून हा सामना विजय केला जाईल का? यावेळेस पाहूया काय घडतंय. यस, इट्स अ वाईट. 1+1 2 धावा. धावसंख्या आपण जर पाहिली तर पुढे सरकते 20 या अंकावरती. 4 धावांची अजूनही गरज आहे. काल्हेर संघ आपण लगेच तयार राहायचं आहे. यावेळेस चांगला फटका खेळून काढलेला आहे. एकच धाव इथेही घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 21 या अंकावरती धावफलक पोहोचलेला आहे. 3 धावांची गरज. पुढील चेंडू इथं मिस टाइम झालेला आहे आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. पुढील चेंडू पाहूया. लक्ष्मण येतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय. हा चेंडू पाहता पाहता येतोय सीमापार आणि अशा रीतीने आपण पाहू शकता सामना फिनिश केला जातोय या फटकाने. तर चला लगेच काल्हेर संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आता चालू असलेला सामना मित्र आपल्याला पाहायला मिळतो देवरुंग वर्सेस काल्हेर आणि त्यानंतर कोण आणि राणाल या दोन टीमनी तयार राहायचं आहे.